नमस्कार. मी ॲडव्होकेट रमा सरोदे, पुण्याहून. सध्या पुण्यात जे प्रकरण घडलं, एका 17 वर्षाच्या मुलांनी दारू पिऊन पोर्शे गाडी चालवून रात्री 1:30 वाजता एक अपघात घडवला आणि त्याच्यामध्ये अ, दोघांचा मृत्यू झाला. ह्या केसबद्दलची बरीच चर्चा चालू आहे आणि अनेक प्रश्न ह्या केसमधनं उपस्थित झालेले आहेत. एक तर तो लहान मुलगा जो अजून 18 वर्षापेक्षा कमी वयाचा आहे, ज्याला अजूनही लायसन्स मिळालेला नाहीये, तर तो गाडी कशी काय चालवत होता? त्याला त्याच्या आई-वडिलांनी ती गाडी चालवायला का दिली? हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हा आहे, की ज्या पबमध्ये तो गेला होता आणि खूप दारू प्यायली होती त्यांनी, तर अ, पबवाल्यांनी एका मायनर मुलाला एंट्री कशी काय दिली? त्याला दारू सर्व्ह कशी काय केली? आणि सगळ्यात महत्त्वाची चर्चा जी आपल्याला होताना दिसती आहे, ती ही की त्याला जामीन मिळालेला आहे. त्याला हे सांगण्यात आलेलं आहे, की तू ॲक्सिडेंट ह्याच्यावरती एक निबंध लिह. तो दारू पिणार नाही ह्याच्यासाठी मदत घे आणि 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांबरोबर काम कर. अर्थात त्याच्या वडिलांना पकडलेलं आहे. जे पबशी संबंधित लोकं आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. लोकांच्या मनात अतिशय संताप आहे आणि संताप ह्या गोष्टीचा आहे, की हा मुलगा जो आहे एका अ, खूप श्रीमंत घराण्यातून येतो आणि त्याला मोकाट सोडलेला आहे. एवढा मोठा गुन्हा त्यांनी केला, त्याच्यामुळे 2 जीव गेलेले आहेत आणि नाहक गेलेले आहेत आणि तरीही त्याला जामीन मिळाली आहे, याच्याबद्दलचा संताप आहे. अनेक लोकांना असं वाटतं, की कायद्याची भीती राहिलेली आहे की नाही? अनेक लोकांचे हे प्रश्न आहेत, की श्रीमंतांसाठी कायदा वेगळा आहे का? गरिबांसाठी कायदा वेगळा आहे का? सामान्य लोकांना न्याय मिळेल का? त्या 2 व्यक्ती ज्यांचा नाहक जीव गेलेला आहे, त्यांना न्याय मिळेल का? असे अनेक प्रश्न जे आहेत, ते लोकांच्या मनात आहेत. मुळात 17 वर्षाच्या मुलाला गाडी चालवायला देणं, जेव्हा त्याच्याकडे लायसन्स नाहीये, तो चालवू शकत नाही, कायद्याने तो चालवू शकत नाही. हे त्याच्या पालकाचं चुकलेलंच आहे आणि ज्याला आपण म्हणतो, की पालकांची ती एक जबाबदारी आहे, व्हायकेरियस लायबिलिटी ज्याला कायद्यात म्हणते, तर ती त्या पालकांची आहेच आणि म्हणून त्याच्या वडिलांवरती जो गुन्हा दाखल झाला, तो योग्यच आहे. आणि तसंच पब जे चालवतात त्यांनी कुठलीही आयडेंटिटी प्रूफ न तपासता एका 17 वर्षाच्या मुलाला अलाव करणं पबमध्ये जाणं आणि त्याच्यानंतर ती दारू सर्व्ह करणं आणि त्यांनी ती दारू पिणं जेव्हा की त्याचं वय लीगल वय अजून दारू प्यायचं नाहीये. तर हे करणं हेही चुकीचंच आहे आणि त्यामुळे त्यांच्याही वरती कारवाई झाली पाहिजे आणि एकंदरीतच पब कल्चर जे आहे, की जिथे अनेक नाबालिग किंवा 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुलं ज्यांना खरं दारू नाही दिली पाहिजे किंवा बेकायदेशीर आहे त्यांना दारू देणं. हे असं पब कल्चर वाढत चाललेलं आहे. ह्याच्याबद्दल निश्चित काहीतरी नियम असले पाहिजेत आणि कारवाई झाली पाहिजे. कारण का एकंदरीतच जिथे-जिथे पब आहे तिकडच्या आजूबाजूच्या रेसिडेन्शियल लोकांनाही त्रास होतो आणि असे जेव्हा मोकाट सुटतात दारू पिऊन, तर रस्त्यावरती येणाऱ्या-जाणाऱ्यांचा जीव धोक्यात ते घालत असतात आणि म्हणून त्याच्याबद्दल निश्चित आता काहीतरी नियम, कडक नियम झाले पाहिजेत आणि त्याचं पालन प्रत्येक पब ओनरनी केलं पाहिजे. प्रश्न महत्वाचा हा आहे, की हा मुलगा एवढा मोठा गुन्हा करतो, ज्याच्यामुळे 2 जीव जातात, तर त्याला बेल कशी मिळते? आता मुळात आपल्याला समजून घेतलं पाहिजे, कारण का तो 18 वर्षापेक्षा कमी वयाचा आहे. त्याला लागू होणारा जो कायदा आहे, तो आहे ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ॲक्ट. आता ह्यामध्ये मुळातच मुलांनी गुन्हेगारीकडे गेलं पाहिजे किंवा त्यांना क्रिमिनलाइज केलं पाहिजे, या हेतूनी हा कायदा न करता त्यांच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, त्यांच्यामध्ये बदल झाले पाहिजेत, या हेतूनी हा केलेला कायदा आहे.
आणि म्हणून जेव्हा त्या मुलाला कुठलाही धोका नाहीये किंवा तो परत असा गुन्हा करणार नाही किंवा त्याच्यामुळे अजून कोणाचा जीव धोक्यात येणार नाही अशी जेव्हा परिस्थिती अ, असते एकदा अटक झाल्यावरती किंवा त्याच्यावरती गुन्हा दर्ज झाल्यावरती, तर ह्या कायद्यानुसार लहान मुलांना जामीन ही दिलीच पाहिजे. हा ह्या कायद्याचा नियम आहे. आणि कारण का ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट त्याला लागू आहे आणि म्हणून त्याला बेल ही मिळाली पाहिजे. जर काही कारणांनी त्याचा जीव धोक्यात असेल किंवा तो वाईट संगतीत जाऊन परत गुन्हा करणार असेल, अशी काही परिस्थिती असेल, तर मग अशा मुलांना डिटेन्शनमध्ये ऑब्झर्वेशन होममध्ये ठेवतात. पण नाही तर त्यांना बेल मिळाली पाहिजे, हा नियम आहे. दुसरा मुद्दा जो महत्वाचा आहे, की हा क्राईम हिनियस आहे का हा सीरियस आहे? आता ह्यामधला फरक हा आहे, की ज्या गुन्ह्यांना 3 ते 7 वर्ष अशी शिक्षा असते, त्याला आपण सीरियस क्राईम्स म्हणतो आणि ज्या गुन्ह्यांना 7 पेक्षा जास्ती शिक्षा असते, 7 वर्षांपेक्षा जास्ती शिक्षा असते, त्याला आपण हिनियस क्राईम म्हणतो. ह्या केसमध्ये ह्या मुलावरती जो कलम लावलेला आहे, तो आहे 304 म्हणजे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. आता ह्या कलमामध्ये 10 वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा असल्यामुळे आपण याला हिनियस क्राईम म्हणू शकतो. आता हिनियस क्राईम असेल तर ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड जे असतं, ज्याच्यामध्ये एक मॅजिस्ट्रेट असतात आणि 2 सोशल वर्कर्स असतात, त्यांना हा ठरवण्याचा अधिकार आहे, की त्यांनी प्रिलिमिनरी असेसमेंट केली पाहिजे या मुलाची आणि तो एका ॲडल्ट सारखा, एका प्रौढ व्यक्तीसारखा विचार करू शकतो का? किंवा प्रौढ व्यक्तीसारखा वागतोय का? आणि त्याची केस जी आहे ती ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड समोर चालली पाहिजे का ॲडल्ट सारखी रेग्युलर कोर्टात चालली पाहिजे? हा निर्णय जे आहे ते ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड घेऊ शकतात. पण ते करण्यासाठी त्यांना मदत घ्यावी लागते सायकॉलॉजिस्टची किंवा सायको सोशल वर्कर्सची, जे असेस करतात. त्यांची एक कमिटी फॉर्म होते, जे त्या मुलाला असेस करतात, की त्याची मानसिकता जी आहे किंवा तो विचार ज्या पद्धतीने करतो, तो एका प्रौढसारखा करतो का? आणि त्याची ट्रायल कुठे झाली पाहिजे? त्याची ट्रायल ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड चुकीचं आहे आणि त्याच्या बंद घ्यायला सांगितलेलं आहे आणि त्याला ट्रॅफिक पोलिसांबरोबर काम करायला सांगितलेलं आहे आणि त्याला मदत घ्यायला सांगितलेली आहे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट कडनं थेरपी घ्यायला सांगितले, जेणेकरून तो परत असा गुन्हा करणार नाही, तो पुन्हा दारू पिणार नाही. ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्टचा मुळातच हेतू हा आहे की मुलं जेव्हा लहान असतात, जेव्हा त्यांना इतकी समज नसते, तर त्यांना गुन्हेगारीकरण त्यांचं न करता त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणं जे आहे हा फोकस असतो. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाने दरम्यान त्याला काही रिफॉर्मेटिव्ह मेजर्स किंवा करेक्टिव्ह मेजर्स जे आहेत हे सुचवलेले आहेत. पण मला खात्री आहे की ते प्रिलिमिनरी असेसमेंट करतील, तज्ज्ञांची मदत घेतील आणि हे ठरवतील की त्याची ट्रायल जी आहे ती बोर्डासमोर झाली पाहिजे, ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डासमोर झाली पाहिजे का कोर्टात झाली पाहिजे. आत्ता कारण का हे प्रकरण होऊन 3च दिवस झालेलं आहे, तर त्यांना 3 महिन्याचा कालावधी आहे ही सगळी प्रक्रिया कंप्लीट करण्यासाठी. तर मला खात्री आहे की त्याचं असेसमेंट जे आहे ते योग्य प्रकारे होईल. जे तज्ज्ञ व्यक्ती असतील ते त्याचं असेसमेंट करतील आणि ते ठरवतील की ही केस कुठे चालली पाहिजे. धन्यवाद.